साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. शब्द कमी पडतील. खरं म्हणजे त्यांची आणि माझी जोडी आहे ना, ही गरुड आणि पोपटासारखी आहे. पोपट म्हणजे मी, म्हणजे खूप काही बोलणार, खूप बडबड बडबड करणारे, आणि योगेश भोसले म्हणजे आपले गरुड, शांत पण कर्तृत्ववान. पोपट म्हणजे एकदम असं मी काही बोलायला गेले की हा ठीक आहे करूया आपण, हो प्रतीक्षा करूया, हे त्यांचं वागणं. पण गरुडासारखी त्यांची झेप, त्यांचं कर्तृत्व हे अगदी आभाळापर्यंत पोहोचलं आहे. आणि खरंच अशा माझ्या योगेश साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण आज मी जे काही इथे आहे उभी, ती ह्यांच्या साहेबांमुळे आहे. कारण त्यांनी मला खूप काही शिकवलं की नाही तू पुढे लढायचंय, तू डॅशिंग बनायचंय प्रतीक्षा, तुला साधं नाही राहायचं या जगामध्ये. आणि आज मी अभिमानाने सांगते की योगेश भोसले हे माझे नवरे आहेत म्हणून. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला वाढदिवसाच्या योगेश भोसले. लाडक्या भावासाठी आपली लाडकी बहीण योजना हर्षा रोहन मोरे हिने एक सुंदर असं काहीतरी एक भावाचे जे लाड पुरवतात त्याप्रमाणे लिहिलेलं आहे. तर सर्वांनी ऐकावे. भाऊ, फक्त नाव पुरेसं आहे. भाऊ, तुला तुझ्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला उत्तम, निरोगी, आनंदी व दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या अर्धशतकात तू अनेक भूमिका उत्तमरित्या निभावल्या आहेस. एक गुणी मुलगा, उत्तम नवरा, शिस्तप्रिय वडील आणि आम्हा सर्व भावंडांचा लाडका भाऊ, नेहमी सर्वांसाठी उभा राहणारा. हर्षा पुढे म्हणते की सुखाचे क्षण असोत किंवा दुःखाचे, भाऊची हजेरी नेहमी पहिली असते. तू असलास की सगळे निर्धास्त असतात. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं ना, भाऊ फक्त नावच पुरेसे आहे. अरे हो, आणि तुझी एक आवडती भूमिका राहिलीच, राजसाहेबांचा एकनिष्ठ मनसे कार्यकर्ता. त्यात तर तू स्वतःला पूर्णपणे झोकून दिला आहेस. आता तर तुझं पदही वाढलं आहे, म्हणजे जबाबदारी वाढली आहे. पण भाऊ, आता थोडी धावपळ कमी कर. आता स्वतःला वेळ दे, थोडं फिरायला जा, जमलं तर जिमलाही जा. स्वतःची काळजी घे आणि सगळ्यात महत्वाचं, नेहमी खुश राहा. तुझी लाडकी बहीण हर्षू. वाढदिवस विशेष आहे, कारण 50 वर्ष पूर्ण आणि राजकारणाची समीकरणं बदललेली दिसत आहेत. असो, योगेश भोसले हे आमचे जावई लागतात, म्हणूनच ते योगेशराव. हे जेव्हापासून आमच्या जीवनात आले तेव्हापासून मी पाहतोय दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचे, आणि म्हणजे परोपकाराची भावना ती त्यांच्या सदैव मनामध्ये असते. रोज कोणीतरी नवे नवे पाहुणे मंडळी घरी येत असतात. हा वारसा त्यांच्या वडिलांकडूनच त्यांच्यात आला. कोणासाठी काहीतरी सतत काहीतरी करत राहायचं ही भावना त्यांच्या मनात नेहमी असते. आणि त्याचमुळे ते मनसेच्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उच्च पदाधिकारी झालेले आहेत. नेहमी कमी बोलायचं आणि काम जास्त करायचं. गरुडासारखं, गरुड नेहमी कमी बोलतोय, कमी करतोय वागणं, पण उंच भरारी घेत असतो. त्यांचंही असंच असतं. अशीच गरुड घेत उंच त्यांनी घेत राहावी. आणि अशा कर्तृत्ववान अशा आमच्या जावई बापूंना आमच्याकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. सर्व जगातील सर्वोत्तम बाबांना, तुम्ही आमच्या कुटुंबासाठी खूप कष्ट केले आहेत आणि आजचा दिवस फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि तुम्ही पात्र असलेल्या सर्व काही मिळो हीच सदिच्छा. मला नेहमी सुरक्षित वाटण्यासाठी आणि एका मुलाला मिळू शकणारा सर्वोत्तम आदर्श व्यक्ती, रोल मॉडेल असण्याची. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आहे आणि कट्टरतेने राजसाहेबांचा समर्थक आहे. योगेशचा खूप खूप शुभेच्छा. हा 50वा वाढदिवस होता, माझ्या पाया पडत होता. एकच वर्ष मोठा आहे मी.
पण खूप खूप शुभेच्छा पुन्हा. आमची पूर्ण मनसेची टीम नेहमी तुझ्या बरोबर असणार आहे. जसं तू राजसाहेबांच्या पाठी आहे तसं आम्ही तुझ्या पाठी असतो. एवढी मी ग्वाही देतो. आणि थोडं सोसायटीला सांगेन, राजकारणाचे दिवस आहेत, निवडणुकीचे दिवस आहेत, मराठी म्हणून एकत्र राहा. फक्त मराठी म्हणून एकत्र राहा. बाकी आपण काय नाही. नंतर मग काय होतं, आपला माणूस आहे, आपला मित्र आहे, आपल्या बरोबरचा आहे, बाजूला ठेवा सगळं. आता बोलाईमध्ये मी हे जास्ती पण बघितलं म्हणून मी 2 शब्द बोलतोय, वाईट म्हणू नका. सगळं बाजूला ठेवा, मैत्री आणखी सगळं. फक्त मराठी म्हणून एकत्र व्हा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.